रात्रीच्या अंधारात आईला जाग आली. तिने पाहिलं तर मुलगा सुनेच्या खोलीत नसून तिच्या पलंगावर लहान मुलासारखा आडवा तिडवा झोपला होता. आईचं मन काळजीनं भरलं. आईने त्याच्या डोक्याखालील उशी नीट केली. कपाळावरून हात फिरवत म्हणाली, काय झालं रे तुला? सध्या खूपच अस्वस्थ दिसतोस. नाही गाई. मुलगा आईकडे वळून अधिक जवळ आला. गेल्या महिन्यात वडील गेले होते, त्यामुळे आईलाही आता गाढ झोप कशी लागणार? वरून मुलाचीही बेचैनी. आईने विचारलं, आजकाल बऱ्याच वेळा तू माझ्या खोलीत झोपायला येतोस. बायकोबरोबर भांडला आहेस का? नाही गाई. मुलगा लहान बाळासारखा बिलगला आणि प्रश्न टाळून टाकला. आईला आणखी काळजी वाटली. बोल ना बाळा, माझं मन घाबरतंय, असं म्हणत तिने त्याचं डोकं मांडीवर घेतलं. मुलगा आईचे हात घट्ट धरून म्हणाला, आई, आठवतं का तुला? मी लहान होतो तेव्हा बाबांनी माझी वेगळी खोली केली होती. हो, पण हट्ट तुझाच होता ना? हो ग, पण तू मी झोपल्यानंतर यायचीस, कपाळावरून हात फिरवायचीस आणि माझ्या पलंगावरच झोपून जायचीस. आई हसली. आणि सकाळी तुला नेहमी शंका यायची, आठवतं का? हो, मी विचारायचो, तू बाबांवर रुसली आहेस का? आई थक्क झाली. पण तुला का असं वाटायचं? कारण मला नेहमी तुला बाबांसोबत पाहायचं होतं, असं म्हणत त्याने आईचे हात अजून घट्ट धरले. आईने मुलाच्या कपाळावर चुंबन घेतलं. बाळा, मला पण तुला नेहमी सुनेसोबत पाहायचंय. मुलगा अलगद म्हणाला, पण आई, तू बाबांना एकटे सोडून माझ्याकडे का यायचीस? कारण मला वाटायचं की तू घाबरशील. मुलगा ओशाळून म्हणाला, आता मलाही भीती वाटते गाई. कशाची रे? मला वाटतं तू एकटी पडून घाबरशील म्हणून. यापुढे तो काही बोलू शकला नाही. आई आणि मुलगा घट्ट बिलगले आणि डोळ्यातले सगळे शब्द अश्रूंमध्ये विरघळून गेले. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.